धान उत्पादक गोंदिया जिले के किसानों पर इन दिनों आर्थिक संकट का बड़ा पहाड़ टूट पड़ा है। खरीफ सीजन 2024-25 में करीब 49,772 किसानों ने अपने धान की बिक्री शासकीय आधारभूत केंद्रों पर की थी। कुल मिलाकर 20 लाख क्विंटल से अधिक धान खरीदा गया, जिसकी कुल कीमत 477 करोड़ रुपए बनती है। लेकिन आपको जानकर हैरानी होगी कि अब तक सिर्फ 103 करोड़ रुपए का ही भुगतान हुआ है और केवल 9,410 किसानों को ही पैसे मिले हैं। बाकी 373 करोड़ से ज्यादा की राशि अभी भी लंबित है। इस वजह से 40,000 से ज्यादा किसान आज भी चुकाने के इंतजार में है और आर्थिक रूप से बेहद संकट में फंसे हुए। अब किसानों की मांग है कि सरकार तत्काल चुकारा करे ताकि मजदूरों को मजदूरी और अगली बुआई के काम पूरे हो सके। जो हंगाम गेला खरीप 2024 तिथलेही काही शेतकरी वंचित आहेत, त्यांना आधारभूत मूल्य अजूनही मिळालेलं नाही आहे आणि त्यांनी पुन्हा रब्बी हंगाम जेव्हा लागवड केली त्याच्यापैकी कमीत कमी 350 शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील हे पुन्हा वंचित आहेत आणि 350 शेतकऱ्यांचे कमीत कमी 10,000 क्विंटल हे धान अजून मोजणी व्हायला आहेत। परस्पररित्या त्या सदर सेंटरवर आम्ही जेव्हा ऑनलाईन करायला गेलो, आमची ऑनलाईन झाल्याच्या नंतर आम्ही धान दिल्याच्या नंतर ते म्हणतात की लिमिट संपली, तुम्ही धान आपला तुम्ही घेऊन जाऊ शकता। म्हणजे हा एक प्रकारचा आमच्याबरोबर तो खेळ करत आहेत। सरकारने किंवा संबंधित अधिकाऱ्याने जर आम्हाला तो धानाचा जो आमच्या आधारभूत मूल्य जर मिळालं नाही तर आम्ही येत्या 8 दिवसामध्ये रस्त्यावर तीव्र आंदोलन करू। आम्ही धान विकला आहे शासनाला, अद्याप 6 महिने उलटूनही आम्हाला आतापर्यंत पेमेंट आलेलं नाही आहे आणि परापाणी सुरू आहे आणि आम्हाला मजदूरांना पेमेंट वाटप करण्याकरता पैसा नाही आहे। तरी आम्ही इकडून तिकडून पैसा जोडून त्यांचा पेमेंट करायचे प्रयत्न करत आहे आणि अडचणीत सापडलेला आहे। आता तरी सध्या शासन आमच्याकडे लक्ष देण्यात यावे। शासनात विनंती आहे की आमचे धान विक्रीचे पैसे लवकरात लवकर जमा करावे। रब्बी हंगाम 24-25 मध्ये जिल्हा पणन कार्यालयाकडून एकूण 49,772 शेतकऱ्यांकडून 20,74,292 क्विंटलची धान खरेदी करण्यात आलेली असून त्यासाठी 477 कोटी 8 लाख रुपये इतकी रकमेची चुकारीची आवश्यकता असून शासनाकडून 103 कोटी 38 लाख रुपये या कार्यालयास प्राप्त झालेले असून 9,410 शेतकऱ्यांच्या खात्यावर 101 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहे। अद्याप शासनाकडून 373.36 कोटी लाख रुपये अप्राप्त आहेत। सदरची रक्कम प्राप्त झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकारे अदा करण्यात येतील।